तुझ्या 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 रूपाचं चांदन। चला तर मग आता प्रत्येकाने होलिका देवी समोर आपापल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवा। कारण या देवीचे पाटील घराण्याला लई मोठे आशीर्वाद लाभलेत। आजच्या दिवशी जे कोणी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवेल ती पूर्ण होतेच अशी आमची धारणा आहे। देवी आई, घरावर आलेलं बालंट टळून जाऊ दे आणि माझ्या दत्ताला नक्षत्राच्या रूपानं जीवाभावाचं कोणीतरी भेटलंय, त्यांचं नातं असंच टिकून राहू दे। आजपर्यंत आम्ही दत्ताला आमच्या तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपले, आमचं हत्यार बनवले। त्या हत्याराची पात अजून धारधार बनू देत, त्याच्यावर फक्त आमचा अधिकार होता आणि तो तसाच टिकून राहू देत। दत्ता कायम आमची सावली बनून राहावा एवढीच आमची इच्छा आहे। दत्ता नावाच्या सावलीपायी दर येळी मला घरातून डावललं गेलंय। या घराची सत्ता जर कुणाच्या हाती शोभून दिसत असेल तर ती मी आहे। आईसाहेबांची खुर्ची हितली सत्ता याची खरी वारसदार। हे सारं माझ्या पदरात पडू दे। होलिका देवी, माझ्या इच्छेकडे कधीच लक्ष पुरवलं गेलं नाही। या घरचा मुलगा असून बी दूध प्रकल्पाचे समधीर निर्णय अजून बी आईसाहेब घेतात। त्यांच्या हाताखाली मला काम करावं लागतं, पण आता नाही राहत। माझी एक हाती सत्ता दूध प्रकल्पावर असू द्यावी असं मला वाटतं। दूध प्रकल्प माझ्या नावावर होऊ देत आणि मला तिकडचा अध्यक्ष म्हणून घोषित करू देत, एवढंच मागणं मागतो तुझ्याकडे। होलिका देवी, इथं समजांना काय ना काही पाहिजे नाही, पर मला कसली सत्ता न ग आणि काय न ग। मला फक्त घरातली तिजोरी आणि त्यातलं पैसे पाहिजेत। माझ्या माहेरी पाठवायचेत मला ते। माझ्या माहेरी पैशाची लई गरज आहे। तेवढी एकच इच्छा आहे माझी, ती तेवढी पुरी करा। नमस्कार करते। देवी, तुझ्यापासून तर काहीच लपून राहिलेलं नाहीये। माझ्या आयुष्यात मला जर पहिल्यांदा कोणावर प्रेम झालं असेल तर ते दत्तासाहेब आहेत। त्यांच्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसासोबत मला माझं आयुष्य जगायला आवडेल। माझं प्रेम जर खरं असेल, त्याच्यात ताकद असेल, तर दत्तासाहेबांनी मला माझ्या खऱ्या रूपात स्वीकारावं। त्यांच्या मनात भूतकाळाबद्दल असलेले सगळे ग्रह, सगळे राग तुझ्या या आगीत जळून खाक होऊ देत आणि पुन्हा एकदा नव्या दत्तासाहेबांचा जन्म होऊ देत। त्यांना त्यांच्या त्रासातून बाहेर काढायची ताकद दे मला होलिका आई। दत्ता, तू काय मागितलंस की नाही? आईसाहेब, माझ्यासाठी देवी पण तुम्हीच आणि देव बी तुम्हीच। तुमच्यावर येणार प्रत्येक संकट या दत्ता नावाच्या ढालीवर येऊ देत। दिवस असो वा रात, येव दत्ता कायम तुमचं रक्षण करत। तुमच्या वाटचा मृत्यू बी मलाच यावा आणि माझं आयुष्य तुम्हाला मिळावं एवढीच प्रार्थना करतो। आमच्या मायाची सावली कायम तुझ्या बरोबर आहे, तुला काय बी होणार नाही। समद्यांच्या इच्छा बोलून झाल्या का? दत्ता, पेटव होळी।
शंकर्या हा आलो दत्ता भाऊ हाय. होळी रे होळी ओ बाबा बाबा बाबा. अरे शंकर्या, अरे आत्ता आजारात न उठलाय ना होती. ज्योतिताई अशा का बघतायत माझ्याकडे? काय झालं असेल? अशा रोखून का बघतायत ह्या? आई इथे? गावचं घर पडलंय आणि मला आता तुझ्यासोबत राहायचंय. ठीक आहे, पण आज बोलू. ताईसाहेब, माझी आई, ते आमचं गावचं घर पडलं. आईला राहायला छत नाही. तुमची मदत हवी होती. आपण तिला इथे ठेवून घेऊया का? ताईसाहेब, तुमचे लय उपकार होतील. इतकं समजा घडलं, पर एका शब्दानं काही बोलली नाहीस ते. काय सांगणार ताईसाहेब तुम्हासनी? आधीच घरात नाही नाही त्या गोष्टी होत होत्या. हा ना, त्यात ही भर. जोवर सावरता आलं होतं तोवर सावरलं, पण जेव्हा डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीन गेली तेव्हा काय करायचं ते काय बी कळलं नाही. म्हणून आईला इथं बोलवून घेतलं. आमच्या आजूबाजूच्या समद लोकांनी आमची जमीन हडपली आणि आप्पा गेल्यानंतर आम्ही दोघी बी त्यांच्यासमोर हतबल झालो. आई, मला माहिती आहे हे सगळं तुला नाईलाजाने करावं लागते. हे सगळं तू मोरेच्या सांगण्यावरून करतेस, पण ताईसाहेब मला इथं राहू द्या. पाया पडते तुमच्या. तुम्ही सांगाल ती कामं करेन. दोन्ही भांडे काय म्हणाल ते, पण मला तुमच्या वाड्यात आसरा द्या.
राहायला घर नाही, जगायला पैसा नाही, असं झालंय. आता मला फक्त एकच आधार आहे, माझ्या लेकीचा. ज्योतीचा. दत्तगुरु आणखीन किती परीक्षा बघणार आहेत आपली? हाय, नक्षे, काय वाटते तुला? आईसाहेब, अहो म्या कसं आता ज्योतीला या घरात कामावर ठेवून घ्यायचं की नाही, तो निर्णय तूच घेतला होतास. तेव्हा आता ज्योतीच्या आईला इथं ठेवायचं की नाही, तो निर्णय बी तूच घे. हाय साहेब, इथली परिस्थिती बघता आत्ता कुणी बाहेरचं. दत्ता, नक्षत्रात समजूतदार पोरगी आहे. कुठला बी तडकाफडकी चुकीचा निर्णय नाही घ्यायची ती. नक्षत्रे, सांग. आई मी कात्रीत अडकले ग. मला वाटतंय तू इथे राहावंस, पण उद्या जर मोरेने आणखीन काही करायचा प्रयत्न केला तर कदाचित. नक्षे, मला तुझी घालमेल समजते बाळा, पण मी तरी काय करू? मला तुझ्या सुखात अडचण नाही बनायची, करू तरी काय? आई, तू नेहमी म्हणतेस जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात तेव्हा दत्तगुरु आपल्यासाठी वेगळी वाट उघडतात. त्यांनी ह्या परिस्थितीमध्ये टाकली तर मार्ग पण तेच दाखवतील आपल्याला. काय ग? हा? सांगतेस ना ग? वय सांगते, पण आईसाहेब, दत्तगुरूंच्या समोरच्या दिव्याची वात खाली गेली. मी दिवा तेवत ठेवून येऊ का? आम्ही सगळे फक्त तुमच्या इशाऱ्यावर चालणारे पुतळ्या. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही नेहमीच घडवून आणता. आज आईला इथे परत यावं लागलं, यामागे कुणाचा काय उद्देश आहे मला नाही माहित. पण दत्तगुरु, तुमच्यावर विश्वास आहे मला. तिच्या इथे येण्यामागे नक्कीच तुमचा काहीतरी हेतू असणार आहे. आई इथे राहिली तर कदाचित मला आईची ऊब, तिचं प्रेम परत अनुभवता येईल. पण तिच्या इथे राहण्यामुळे जर सगळ्या गोष्टीची फोड होणार असेल तर मला नाही कळत आहे. तिचं इथे राहणं योग्य आहे की अयोग्य मला काहीच कळत नाही. दत्तगुरु, आता तुम्हीच निर्णय द्या. तुम्ही जो कौल द्याल तो मला मान्य असेल. तुमच्या आज्ञेशिवाय मी काहीही करणार नाही. तुम्ही तुमचा कौल दिलात त्याप्रमाणेच मी वागेन. आता सगळं तुम्हीच सांभाळून घ्या दत्तगुरु. आ
तुम्ही तुमचा कौल दिलात त्याप्रमाणेच मी वागेन. आता सगळं तुम्हीच सांभाळून घ्या दत्तगुरु. ताईसाहेब, तुमचे आणि नक्षत्राचे माझ्यावर लय उपकार होतो. एवढी छोटीशी फक्त मला एक मदत करा. माझ्या आईला बी हितच ठेवून घ्या. नक्षत्र आली की काय ते सांगेल. काय निर्णय घेतलास? आईसाहेब, ह्या इथे राहिल्या तरी चालणार आहे. आज त्यांना आपल्या मदतीचा हात हवा आणि आपण त्यांना तो दिला पाहिजे असं मला वाटतंय. आई, तुम्ही ज्योतिताईंसोबत राहाल का इथे? तू म्हणशील तिथं राहील. बाहेर अंगणात बी झोपायला तयार आहे मी. तुझे लई उपकार होतील पोरी. आमच्यावर जी परिस्थिती आली आहे त्यातून दत्तगुरूच आम्हाला बाहेर काढती, खात्री आहे माझी. आईसाहेब, आता तुमची परवानगी असेल तर. आमची परवानगी आधीपासूनच होती. नक्षत्र या वाड्यात आतापर्यंत जो कोणी बी मदत मागायला आलाय तो कधी रिकाम्या हाताने गेलेला नाही. आम्ही फक्त तुझी परीक्षा घेत होतो आणि तू त्यात खरी उतरलेस. तुझ्यासारखी समजूतदार पोरगी ज्या आईच्या पोटी जन्माला येईल ती आई सुखी असेल. सुख तर म्या तुमचं बी हिरावून घेणारच आहे. एवढं प्रेम जर स्वतःच्या मुलीला दिलं असतं तर ही परिस्थिती आली नसती तुमच्यावर.